Download ShareChat. अरे बाहेर चला चलो आम्ही घेऊन चालतो. बाहेर कुठे घेऊन चालला? नाही त्याला गाडीत घेणं पोलीस स्टेशनला देता ते. अरे पोलीस स्टँडला कोण नेतो साहेबाला देऊ ना. हा साहेबाला इथे येऊ दे. टिपिकल वगैरे सरांना बोलो. केंद्राच्या बाहेर नका नेऊ. चला बाकीचे बिना आयकार्डवाले आगला बोगस मतदान बोगस मतदान आहे काय आणि भाऊला कोणी पाठवलं विचारा सर पहिले. एक मिनिट आकाश थांब बोलून घेऊ दे. ते आधी आण. बोगस मतदान आहे तो बोलतोय स्वतः तुम्हाला. घेतला गेला ठीक आहे ठीक आहे पोलिसांना गेला काय हा ठीक आहे जमा केलंय मध्ये आपल्या बूथ मध्ये जे प्रमुख बसले त्यांना पकडलंय आणि त्या ठिकाणी तो बोगस मतदान करताना सापडलेला आहे. समाज कार्याचा निर्धार, विचारांचा व्यापक आविष्कार आणि मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा भक्कम आधार वारसा बाळासाहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
आणि हे छायाचित्र पहा की मुंबई महानगरपालिकेची नांदी दिसते आज या व्यासपीठावरती. यानंतर मी थेट उद्धव साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी सर्व सर्वप्रथम सर, आपण प्रभाग 14च्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही ज्या संयमाने सर्व ऐकून घेत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन साहेब. मी दर्पण गावकर, शाहरुखमान आपलं ठाकूरमन जवळ MICL ला रस्ता जातो, तिथे आम्ही राहतो. गेल्या 24 वर्षापासून साहेब आपली इथे राहतो. गेल्या वर्षी पण ट्रॅफिकचं साहेब, ट्रॅफिकचं काय ते एवढा त्रास आहे ना साहेब, अँब्युलन्स जाऊ शकत नाही साहेब. अँब्युलन्स मला त्या दिवशी रस्त्यावरून उतरून अँब्युलन्स काढावी लागली. मी दादाला फोन केला होता, तुषार दादाला. एवढा त्रास आहे ना तिथे, खूप म्हणजे खूप जास्त. हा एक पहिला विषय ट्रॅफिकचा. दुसरा, MICL जो रोड आहे प्रेस्टिजचा आता जिथे बंद आहे, तिथे असंख्य ट्रक लागतात. असंख्य म्हणजे असंख्य ट्रक आहे. आणि त्या ट्रकच्या पाठीमागे गांजा ओढणे, म्हणजे नवीन कपल्स येतात. आमच्या आई बहिणी रात्री जेवून राऊंड मारतात, नाईट वॉकला येतात MICLच्या पण. एवढा त्रास आहे ना, तुम्ही तिथे चालू शकत नाही. गांजा ओढलेला सर्रास वास येतो. लोक दारू पिऊन तिथे एकमेकांसोबत मारामारी करतात. आम्ही गेल्या 1 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय. तिथे पोलीस, आम्ही जो पत्रव्यवहार करतो ना, 2 दिवस पोलीस राऊंडअप होतो. त्याच्यानंतर हाय तसंच आहे साहेब. ते कधीच सॉल्व्ह होत नाही. इथे एकतर भीड चौकी हवी. रॅश ड्रायव्हिंग तर एवढी होते त्या रोडला, सुसाट गाड्या घेऊन जातात. काल एका बाईला धक्का लागला, बाई तिथे पडली. कोणाला आम्ही विचारणार हे सगळं? पोलीस आमचं ऐकत नाही साहेब. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. पोलिसांतर्फे आम्ही पत्रव्यवहार केला. 2 दिवस त्यांनी रात्रीचे राऊंडअप मारले, 2 राऊंडअप वाढवले. 10 दिवस झालं, त्याच्यानंतर बंद झालं. हा विषय साहेब आपल्या कानावर टाकण्याची गरज एवढीच आहे की आमच्या पण आई बहिणी तिथे फिरतात आणि आम्हाला खूप त्या गोष्टीचा त्रास आहे. MICL मध्ये पण असतील तर बरोबर की नाही साहेब? खूप त्रास आहे साहेब या गोष्टीचा. आणि साहेब तिथे एक भीड चौकी व्हावी, गावठाण विभागात एक भीड चौकी व्हावी. कारण की काश्मीरवरून पोलीस येईपर्यंत तिथे 15-20 मिनिटं, अर्धा तास जातो. अशा गोष्टी तिथे आम्हाला तुम्ही हवे तिथे. आणि साहेब आमची परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आम्ही रस्त्यावर उतरून कामं करणारे लोक आहेत, पण इथे एवढा त्रास आहे ना, मी एवढं कळकळीने सांगतो. याचं एक उदाहरण असेल, काहीतरी असणार साहेब. तुम्ही फक्त लक्ष घाला.